नाही, मी तर विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो हा. की विठ्ठला दोन्ही बंधूंना अशी सद्बुद्धी दे हा. की तुम्ही कमीत कमी तुमच्यासाठी तरी नाही पण ह्या महाराष्ट्रासाठी तरी एकत्र या. ठाकरे बंधू एकत्र शेतकऱ्यांसाठी येतील का? काय वाटत नाही पण यायला पाहिजे एकत्र ते आल्यानंतर बाकीच्या पक्षामध्ये दबाव आला थोडं त्यांची हालचाल दिसलेली आहे थोडी. त्याच्यापूर्वी कसं होतं? ते बिंदास होते एकदा त्यांना काहीच वाटत नव्हतं बा हाय हाय असं चाललं होतं. जर आता जर त्यांच्या बंधूचा त्यांना सपोर्ट मिळाला तर निश्चितच मोठी क्रांती शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू शकते. नक्की होणार. ते दोघं असले की एक पॉवरफुल आणि एक काम माइंडचा व्यक्ती जेव्हा येतो ना सोबत तेव्हाच गव्हर्नमेंट चालू शकतं असं मला वाटतं. 100% काय होईल एकत्र आले तर? एकत्र आल्याच्या नंतर शेतकरी वर्गासाठी हा मोठा न्याय मिळू शकतो. मिळू शकतो. 100% खात्री वाटते? आमची 100% खात्री. नाही झुकत सर. नाही नाही शेतकऱ्याला नेता मोदी साहेब सोडून दुसरं कोण आहे? कोणच नाही. बाकी मग सगळे मोदीच्या इशाऱ्यावर चालते ना. हा. बरोबर आहे. अखेर राज्यामध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो माघारी घेतला. ठाकरे बंधूचं जवळपास 18 वर्षानंतर पुनर्मिलन झालं आणि या दोन भावांच्या ताकदीमुळं सरकारला हा निर्णय माघारी घ्यावा लागला. नक्की हा मराठीचा जो निर्णय होता तो मराठीचा होता का महापालिकेचा होता? त्याचबरोबर राज्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जाचा जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे तो प्रश्न आहे, त्याबद्दल ठाकरे बंधू एकत्र येणार का? महाराष्ट्रातील जनतेला याबद्दल काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहोत. नुकतंच आता आषाढी वारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून जे भाविक आहेत ते पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येतात. मामा, गाव कोणतं तुमचं? संभाजीनगर जिल्हा आता फुलंब्री. आता जो ठाकरे बंधूंमुळे जो निर्णय हिंदीचा झाला त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? समाधान वाटतं. निर्णय चांगला आहे. मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आलते का महापालिकेसाठी अशी एक चर्चा होती. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे त्यामुळे ते नाही पण सध्याला हा मुद्दा चांगला आहे चांगलं आहे की या म्हणजे मराठीसाठी एकत्र आली याचा मुद्दा चांगला आहे. आणि यश पण त्याला आलं. आलं यश. आता शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे त्यासाठी यांना एकत्र आलं पाहिजे का? आता हा आपण पाहिले की GR जो होता तो एका झटक्यामध्ये अधिवेशनाच्या अगोदर निघाला. मात्र बच्चू कडूंनी आंदोलन केलं, शेतकऱ्यांच्या यासाठी उपोषण केलं. त्यांना म्हणले की समिती स्थापन करून नंतर कर्जमाफी करू वगैरे आश्वासन दिलं. या गोष्टीसाठी त्यांना एकत्र आलं पाहिजे का? आणि काय वाटतं येतील का? कर्जमाफी व्हायला पाहिजे. हा, व्हायला पाहिजे कर्जमाफी. येतील का एकत्र? यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? यायला पाहिजे. ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे. मग काय सांगताल तुम्ही? लोकांनी यायला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी समर्थन केलं पाहिजे. नको त्या गोष्टी समर्थन लोकांनी करू नये. आता ठाकरे बंधू जे एकत्र आले हिंदीसाठी निर्णय सरकारने घेतला त्यावरती काय वाटतंय तुम्हाला? एवढे स्वार्थासाठी येतात. काय स्वार्थ आहे? आता इलेक्शन आहे काही येत नाही. महापालिकेचं होय त्यासाठी आले. मग हिंदी कारण आहे का फक्त? हिंदी एकच कारण नाही त्याला. हा. त्याला अनेक कारणे त्यांची आहेत. हिंदी काय सगळीकडे बोलतात. हा. ही यांची पोरं इंग्रजी शाळेत हा. आणि कशाला ते हिंदी सक्ती बोलायचं. मग हे सगळं स्वार्थासाठी चाललंय. थोडे स्वार्थासाठी आहे. मग आता शेतकरी कर्जमाफीसाठी त्यांना एकत्र आलं पाहिजे का? येतील का तिथे? यायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी यायला पाहिजे शेतकऱ्यांना. आणि शेतकरी येतील. ठाकरे बंधू एकत्र शेतकऱ्यांसाठी येतील का? काय वाटत नाही पण यायला पाहिजे. का वाटत नाही? काय सांगता येते पण वाटत नाही तसं येतील असं. म्हणजे कारण काय पाहिजे? न वाटण्यासारखे कारण काय? काय त्यांचं काय सांगता येते पण यायला पाहिजे असं. यायला पाहिजे. काल जो हिंदीचा जो निर्णय झाला त्याबद्दल काय वाटतंय? माघारी घेतला तो घ्यावाच लागणार होता त्यांना. तो घ्यावाच लागणार होता आणि योग्यच निर्णय झाला. कशामुळं? म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेमुळे माघारी घेतला का ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे घेतला? काय आता तो राजकीय विषय आहे, त्याच्यात मी नाही बोलू इच्छित, परंतु जो निर्णय झाला तो योग्य झाला आणि तो घेणं गरजेचं होतं. महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी तो आवश्यकच होता. आता ठाकरे बंधू जे एकत्र आले ते महापालिकेसाठी एकत्र आले का मराठीसाठी एकत्र आले? ते नाही आपण बोलू शकत. राजकारणावर नाही बोलणार काय आपण. नाही ते त्यांच्या हिशोबाने त्यांना माहिती आहे काय साठी आले काय पण त्यांना माहिती आहे. पण योग्य आहे, चांगलं झालं ते एकत्र आले. शेतकऱ्यांसाठी एकत्र येतील का ठाकरे बंधू? शेतकऱ्यासाठी कोणीच एकत्र येऊ शकत नाही. नाही एकत्र येणार. शेतकरीच एकत्र नाही होत त्यामुळे शेतकऱ्यासाठी ते पण कोणी एकत्र होऊ शकत एकत्र आला असतं शेतकऱ्यांसाठी केला असं ती वेळच आली नसती. नाही. आम्ही शेतकरीच एकत्र होत नाही त्याच्यामुळे ते त्यांना माहिती आहे यांचं काय शेतकऱ्यांसाठी काय एकत्र यायचं आपण. हो. म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याबद्दल खरं तर हे राजकारण त्यांच्या स्वार्थासाठीच चालतं. हा. शेती हा विषय वेगळा आहे आणि शेतीसाठी तसं पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे आणि त्या पद्धतीने कोणी राजकारणी बोलत नाही. हेच या माऊलीच्या साक्षीने सांगतो. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि मराठाचा अस्मितेचा प्रश्न हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादू नये
पहिली ते 5वी पर्यंत तरी हिंदी भाषेचं काय झालं का तो रद्द केला विषय रद्दच केला. हा. तर ठीक आहे, पण शेतकऱ्यांसाठी आज जे लाखो शेतकरी या माऊलीच्या निमित्ताने पंढरपूरला येतात आणि त्यांचाच निर्णय शासन दरबारी होत नाही, हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. दुर्दैव. हिंदीचा जो निर्णय सरकारनं माघारी घेतला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आनंद आहे याबाबत, आनंद आहे. आनंद आहे. चांगली गोष्ट आहे. कशामुळे म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे घेतला? ठाकरे बंधूंचं पण आभार मानलं पाहिजे ते, आणि आपल्या मराठी भाषेचा एक अभिमान आहे आपल्याला. हा. लागतेच हो कुठंतरी काहीतरी मराठी भाषेचं पण. मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे हो. होय. म्हणजे महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला जर हे झालं मग काय फायदा आहे. आता ठाकरे बंधू ज्या पद्धतीने हिंदी भाषेसाठी एकत्र आले 18 वर्षानंतर, तसं शेतकरी कर्जमाफीसाठी या दोन भावांनी एकत्र यावं असं वाटतंय का तुम्हाला? शेतकरी राजाचं भलं करावं त्यांनी, शेतकरी त्यांचा दुवा देतील, त्यांच्या पाठीशी खंबीर राहतील. पण येतील का ती, तसं वाटतंय का तुम्हाला? यावं असं आमची इच्छा आहे हो. यावं असं. यावं म्हणजे शेतकऱ्याला पण कोणतरी चांगला थांबलं पाहिजेच की. आता सध्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांना कोण वाली महाराष्ट्रात राहिलाय का? हा? तुम्ही आता करार म्हणलं. प्रत्येक जण एक आव्हान देते ते बाबा मी गेलो की ती खुर्चीचा परिणाम आहे हो. हा. खुर्चीवर गेलं की सगळं विसरते का विसरते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण नाही. ठाकरेंना यावं ह्या गोष्टीसाठी एकत्र. अवश्य तुम्हाला काय वाटतंय? शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी झालीच पाहिजे. आपलं लाईट बिल काय अवस्था केली, डिजिटल मीटर आणली, ती लाईट बिल भरपूर यायला लागली. शेतकरी सगळ्या बाजूला लाईट बिल माफ करतं ना सरकार शेतकऱ्यांना. लाईट बिल कितीतरी वाढले माहिती आहे का? कितीतरी वाढले, भयान वाढले. काय माफी नाही, काय नाही. माफी नाही, काय नाही, सगळं खुलं काम चाललंय. अजितदादांनी सांगितलं की कर्ज तुम्ही 31 तारखेपर्यंत भरा संपूर्ण रक्कम. लोक बारा आता पैसे आहेत का त्यांच्याकडे, ही पण अवस्था झाली आहे ना. काय ही निर्णय जो झाला, ठाकरे बंधू एकत्र आले, काय वाटलं तुम्हाला? आनंद पण होतोय, हा. आनंदच आहे. शेवटी राजकारण आहे, राजकारण आहे. का? ते आज येतील, उद्या आणि परत तुटतील, त्याच्याबद्दल काय आम्हाला जास्त मग ते मराठीसाठी एकत्र आले का महापालिकेसाठी एकत्र आले मुंबई, काय वाटतं? आता ते त्यांनाच माहिती आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी या भावाने एकत्र यावं असं वाटतंय का तुम्हाला? शेतकरी तरी अजून कर्जात बुडलेलाच आहे आणि बुडाला आहेच. लक्षात आलं का? त्यांना एकत्र यावं असं वाटतंय का तुम्हाला दोघांनी? शेतकऱ्यांच्या हितासाठी दोघं पण एकत्र आले तर ते काय अगदी चांगली गोष्ट आहे. येतील का पण? हा? येतील का शहरात? शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांचं पुढचं वाटचाल ठीक होणार आहे. हा. तुमचं गाव कुठलं? कालचा जो हिंदीचा निर्णय झाला माघारी घेतला सरकारनं, तो कशामुळे, म्हणजे राज ठाकरेंमुळे झाला का फक्त महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी लोकांमुळे झाला? काय वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरे, राज ठाकरे? मराठी लोकांमुळेच म्हणायचं, राज ठाकरेचं काय विषय नाही. ते दोन भाव एकत्र आले म्हणून सरकार झुकलं थोडंसं. नाही झुकत सर, नाही. नाही मराठी माणसांमुळे माघारी घेतला. मराठी माणसांमुळेच माघार घेतात. मग हे कशासाठी दोन भाऊ जे एकत्र आलेत, ते मराठीसाठी आलेत का महापालिकेसाठी एकत्र आले? ते जाऊ द्या काही असो, पण जनता एकत्र आल्यावर आहे हा. ना कुणीच काही करू शकत नाही. नाही, हे दिसलं काल. हो, शेतकऱ्यांसाठी एकत्र यावं का ठाकरे बंधूंनो? शेतकऱ्यासाठी कुणीच म्हणजे शेतकऱ्यासाठी ना कोणतं सरकार असं म्हणजे शेतकऱ्याचं मनवून नाही घेत. शेतकऱ्याला आता नेता कोण आहे महाराष्ट्रात खंबीर? शेतकऱ्याला नेता मोदी साहेब सोडून दुसरं कोण आहे? कोणच नाही. बाकी मग सगळे मोदीच्या इशाऱ्यावर चालते ना. हा. बरोबर आहे, असं आहे. तुम्ही काय म्हणता? मोदी. ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे का कर्जमाफीसाठी शेतकऱ्याच्या? हा? कर्जमाफी जो निर्णय झाला हिंदीच्या माघारी घेतलं सरकारने, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, चांगलंच केलं ना, सरकारचं कामच आहे ना ते. कामच आहे सरकारचं. मग दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून हा निर्णय माघारी घेतला का, काय वाटतं? शेवटी विरोधी पक्षाचा कुठलाही तरी प्रतिनिधी जर चांगलं काम करणार असेल तर जे सत्तेत बसलेले त्यांना तर माघार घ्यावंच लागेल ना. विरोधी पक्ष राज्यामध्ये आहे का सध्या? नसला तरी कोणीतरी माणसं तर त्या कामावर नेमलेली आहेतच ना. विरोधी पक्ष जरी शिल्लक ठेवला नसला हा. तर त्याचं काम काही माणसं करतातच ना. आता शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का, काय वाटतं तुम्हाला? कशासाठी? शेतकरी कर्जमाफीसाठी हा. एकत्र यावं दोन भावांनी, असं वाटतंय का तुम्हाला? तसं महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूने सगळ्याच निर्णयाला एकत्र यायला पाहिजे. यायला पाहिजे. सगळ्याच निर्णयासाठी एकत्र यायला पाहिजे. येतील का तरच पण? हा महाराष्ट्र एक संघ राहील. येतील का? नाही, मी तर विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो हा. की विठ्ठला
दोन्ही बंधूंना अशी सद्बुद्धी दे हा. की तुम्ही कमीत कमी तुमच्यासाठी तरी नाही पण ह्या महाराष्ट्रासाठी तरी एकत्र या. या तुम्ही बोला, काय शेतकऱ्यांसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतंय का तुम्हाला? हा यावं वाटते यायलाच पाहिजे तेव्हाच हा निर्णय मिटेल. मिटल. मग हा दोघं भाऊ एकत्र आले ना का महाराष्ट्र सुफलम होईल. हा ठाकरे बंधू एकत्र यायलाच लागतो ते आले लेट झाले पण ते आले त्याला आमचा अभिमान आहे बा चांगलं वाटलं एकदम. आता इथून पुढं शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय आहे राज्यामध्ये. अशा मुद्द्यासाठी शेतकऱ्यांसाठी या दोन भावांनी एकत्र यावं का? हो 100% यावं त्यांनी. ते जर एकत्र नाही आलं तर त्याचा उपयोग होणार नाही. हा एकत्र आल्याशिवाय काही होऊ शकत नाही. काय दिसलं तुम्हाला एकत्र आल्यानंतर काय चित्र होतं महाराष्ट्रात? एकत्र ते आल्यानंतर बाकीच्या पक्षावरती दबाव आला थोडं त्यांची हालचाल दिसलेली आहे थोडी. त्याच्यापूर्वी कसं होतं? ते बिंदास होते एकदम त्यांना काहीच वाटत नव्हतं बा हाय हाय असं चाललं होतं त्यांचं. कारण आपण बघितलं मागच्या पंचवार्षिकमध्ये ठाकरे सरकारचं आपण सरकार बघितलं कसं आज मला ते पण सरकार येताच कर्जमाफी झाली. जर आता जर त्यांच्या बंधूचा त्यांना सपोर्ट मिळाला तर निश्चितच मोठी क्रांती शेतकऱ्यांच्या बाबतीत घडू शकते असं आमची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि त्यांनी बदल घडावा, पुन्हा एकदा एक अशी नवीन क्रांती घडून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि कसा शेतकरी हा आनंदी जगला पाहिजे हे त्या बंधू प्रेमावरून आम्हाला दिसून येईल. खरे बंधू या निमित्ताने एकत्र आले, काय दिसलं तुम्हाला? ते तर मला खूप छान वाटलं मनापासून. सगळ्यांची इच्छा आहे की ठाकरे बंधू एकत्र यावे. त्यांची स्ट्रेंथच ती आहे. ते आतापर्यंत मला वाटतं की त्यांची स्ट्रेंथ त्यांनी ओळखली नाही. ते स्ट्रेंथ तेव्हाच ओळखतील जेव्हा ते दोघं सोबत येतील. काल स्ट्रेंथ दिसली तुम्हाला, काय दिसलं चित्र काल? काय दिसलं दोन्ही एकत्र आल्यानंतर? मला तो एक असं पॉवर दिसला जो मिसिंग होता इतक्या वर्षात. जेव्हा राज ठाकरे भाऊ आपले गेले होते सोडून शिवसेना, तेव्हा मला वाटलेलं की इथून आता सगळं बदलणार. ते बदललंच. त्याचं वर्चस्व कमी झालं शिवसेनेचं, त्यामुळेच कमी झालं. आता मला वाटतं की ते वर्चस्व पुन्हा येणार. आणि शेतकरी कर्जमाफीसाठी या दोन भावांनी एकत्र यावं असं वाटतंय का तुम्हाला? नक्की वापस यावं. बदल होईल. बदल नक्की होणार. ते दोघं असले की एक पॉवरफुल आणि एक काम माइंडचा व्यक्ती जेव्हा येतो ना सोबत तेव्हाच गव्हर्नमेंट चालू शकतं असं मला वाटतं. हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधून शेतकरी कर्जमाफीवर ती एकत्र यायला पाहिजे का महाराष्ट्रात? गरज आहे त्याची आला पाहिजे. शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी. केलंच पाहिजे. आता काय महाराष्ट्रात शेतकऱ्यांना नेता कोण आहे का सांगा मला? कुणीच नाही शेतकऱ्याला वालीच राहिला नाही. कुणी वाटतं लागत त्याचा वापर करून घेते. हा, प्रत्येक जण त्याचा कामापुरता वापर करून घेते. काय म्हणजे एकत्र आले तर काय परिस्थिती राहील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं? एकत्र आला आणि शेतकऱ्याचा फायदा जातो. शेतकरी नक्की त्या पाठीमागे राहील पाठीमागे. नक्की. पण येतील का ती दोघं जर मुंबई सोडून म्हणतात की ठाकरेंचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये लक्ष देत नाहीत असं म्हणतात? ते काही सांगता येणार नाही पण त्यांनी यावं. काल काय दिसली परिस्थिती तुम्हाला राज्यामध्ये दोन भाऊ एकत्र आल्यानंतर? थोडं बरं वाटलं आम्हाला. एक ताकद वाटली का तुम्हाला सरकार पुढं? वाटली. तुम्ही काय सांगाल? एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे, यात काही नाही आहे. आणि एकत्र आले तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती त्यांना एकत्र आलं पाहिजे असं वाटतंय का? आले पाहिजे ना. आली काहीतरी मुद्दा उचलून धरले पाहिजे, केले पाहिजे. त्याच्यामुळे तर पुढे काहीतरी प्रगती होईल शेतकऱ्यांची पण. तुम्ही एकत्र आलं पाहिजे का? काय वाटतं? यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हायला पाहिजे. आता बच्चू कडू आंदोलनाला बसले होते, समिती स्थापन केली आहे. मात्र काल ठाकरे बंधूंना एकत्र यायचं म्हणलं की लगेच GR निघाला आणि हिंदी भाषेचा तोही केला. मग त्या पद्धतीनं जर कर्जमाफीसाठी जर दोन भाऊ एकत्र आले तर काय होईल? चांगलंच होईल आणि कर्जमाफी पण निश्चितपणे होईल. हा, विरोधकांची जर ताकद वाढली तर निश्चितपणे कर्जमाफी होईल. त्यांनी दोघं एकत्र यावं आणि कायम शेतकऱ्याच्या पाठीमागे राहावं. शेतकरी पाठीमागं त्यांच्या राहतील ना. असं कसं त्यांच्या मागे ते राहिल्यावर शेतकरी त्यांच्या पाठीमागे राहणार होतं. बरोबर आहे का नाही? तुम्ही माझ्या पाठीशी, मी तुमच्या पाठीशी राहणार का नाही? आता काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची राज्यामध्ये? सरकारनं सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर काय परिस्थिती शेतकऱ्याची? तशी वाईटच आहे. वाईटच परिस्थिती सध्या शेतकऱ्याची. निर्णय चांगला वाटतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेला. आता अजून कोणत्या गोष्टीसाठी या दोन भावांनी एकत्र यावं असं वाटतं तुम्हाला? सगळ्याच राजकीय गोष्टी एकत्र यायलाच पाहिजे भावाने. शेतकरी कर्जमाफीसाठी 100% यायलाच पाहिजे आणि सत्ताच त्यांच्याकडे यायला पाहिजे. 100%. काय बदल होतील? सगळंच बदलवणार शेतकऱ्यांसाठी असून सर्वांसाठी असून ते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब. तुम्हाला ह्या 8 दिवसामध्ये ज्या वेळेस त्यांना दोघं एकत्र आले, काय चर्चा झाली आणि काय वाटलं महाराष्ट्रातलं समाधान वातावरण? वाटलं, एकत्र यायला पाहिजेत असं. बंधू दोघं एकत्र आले चांगलं वाटतं. शेतकऱ्यांसाठी, शेतकरी कर्जमाफीसाठी या दोघांनी एकत्र आलं पाहिजे का? आलं पाहिजे. काय बदल होईल? कर्जमाफी होणार. होईल कर्जमाफी. होणार. ठाकरे बंधूंनी शेतकऱ्यांसाठी एकत्र यावं असं वाटतंय का? सगळे राजकारण सगळ्या त्रास झाले आले ते चांगलंच आहे ना. फायदा होईल? फायदा होईल की नाही अजून राजकारण नाही सांगू शकत आपण. नाही सांगू शकत. ते कधी काय निर्णय बदलते सांग, रात्रीतून निर्णय चेंज. हिंदीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले, तसं शेतकऱ्यांसाठी त्यांना एकत्र यावं असं वाटतंय का तुम्हाला? 100%. काय होईल एकत्र आले तर? एकत्र आल्याच्या नंतर शेतकरी वर्गासाठी हा मोठा न्याय मिळू शकतो. मिळू शकतो. 100% खात्री वाटते? आमची 100% खात्री. आता महाराष्ट्रामध्ये कोण राहिले नेता? शेतकऱ्यांचा नेता कोण आहे? महाराष्ट्रामध्ये नेते नसल्यामुळेच्या नंतर तर हे संघटना तयार झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 50-60 संघटना आहेत. सगळ्या सरकारच्याच दावणीला गेल्यासारखे गेले की कोण आहे खंबीर? सांगा मला. आता कुठली एक संघटना अशी म्हणजे आता राज्यात आमच्या त्यात- रयत शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख, रयत शेतकरी संघटना बापूसाहेब देशमुख ॲडव्होकेट राहणार राव, तर ते खंबीर आहेत. परंतु ताकद कमी पडते. ताकद कमी पडते. राजकीय लोक त्याला गालबोट लावतात. त्यामुळे संघटनेचा पदाधिकारी आमचा कुठेतरी थोडा थांबला जातो. ठाकरे बंधू एकत्र आले तरी ताकद मिळेल. ठाकरे बंधू एकत्र आले, महत्वाचं म्हणजे राजसाहेब ठाकरे हे खरंच शेतकऱ्यासाठी लढू शकतात, म्हणजे इतर सर्व लोकांसाठी ते काम करू शकतात. तर आपण काही पाहिलं अडचण की नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना ठाकरे बंधूंकडून अपेक्षा आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्याच नाही तर वेगवेगळ्या मुद्द्यावर देखील एकत्र आलं पाहिजे अशी भावना या ठिकाणी शेतकरी व्यक्त करतायत. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.